कुटुंब प्रमुख असाच असतो. कणखर, खंबीर, कनवाळू, कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून ठोस पाऊल उचलणारा. मग तो पुरुष असो की स्त्री. तोंडाच्या वाफा न दवडता आपण घेतलेले निर्णय कणखरपणे तडीस नेणाऱ्या इंदिरा गांधी अशाच होत्या. पंतप्रधान म्हणून नुसते फोटो काढून छापत न बसता त्यांनी आधीच्या पंतप्रधानांनी उभारलेला भारत पुढे नेण्याचा प्रयत्न केला. गुंगीगुड्या म्हणणाऱ्यांची मती गुंग होईल असे निर्णय त्यांनी अंमलात आणले. कुठल्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाशी जवळीक साधण्याचं नाटक त्यांनी कधी केलं नाही. उलट अमेरिका, रशियासारख्या मातब्बर राष्ट्रप्रमुखांच्या नजरेला नजर भिडवत आपले निर्णय पूर्णत्वाला नेले. आणीबाणीनंतर प्रचंड पराजयाच्या राखेत बुडाल्यानंतरही त्या फेनिक्सप्रमाणे राखेतून उसळी मारून पुन्हा उभ्या राहिल्या. त्यांना पाहून कित्येक महिलांना आदर्श मिळाला होता. जनतेच्या, पत्रकारांच्या, देशासाठी राबणाऱ्या विविध विभागांना त्यांनी कधी आपल्या मुठीत बंद केलं नाही. त्या भारतासाठी झटल्या आणि भारतासाठी शहीद झाल्या. त्यांच्या शेवटच्या भाषणातले मेरे खून की एक एक बूंद देश के काम आएगी हे शब्द खरे झाले. इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तात्कालीन राजकीय नेतृत्व करणाऱ्या पुरुषांना ज्या गोष्टी जमल्या नाहीत त्या आयर्न लेडीने करून दाखवल्या. बाहेरून ही आयर्न लेडी कणखर जरी असली तरी तितकीच भावनाप्रधान होती. प्रेम, राग, लोभ अशा सर्वच भावना तिच्या आयुष्याचा भाग होत्या. तिच्या आयुष्यात नाजूक वळणावर प्रेमाने साथ घातली होती आणि इंदिरा फिरोजा प्रेमकथेने जन्म घेतला. फिरोजा नावाचा अर्थ विजयी. एकूणच भारतीय राजकारणावर विजय मिळवणाऱ्या इंदिरेच्या हृदयावर ज्याने विजय मिळवला तो म्हणजे फिरोज. 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी यांची जयंती असते. त्याच निमित्ताने इंदिराजींच्या आयुष्यातील या अलवार क्षणांविषयी जाणून घेणं समयोचित ठरणार आहे. फिरोज गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची एकुलती एक मुलगी असलेली इंदिरा यांच्या प्रेमकथेने भारतीय समाजात प्रेमकथेला सामना करावा लागणाऱ्या सर्व अडचणींचा सामना केला होता. त्यांच्या प्रेमकथेतील पहिला अडथळा होता धर्म. फिरोज गांधी पारशी तर इंदिरा गांधी हिंदू पंडित होत्या. त्याचमुळे साहजिक विरोध हा अटळ होता. इंदिरा उग्या 16 वर्षाच्या आणि फिरोज 21 वर्षाच्या असताना त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. फिरोज हे इंदिराजींच्या आई कमला नेहरू यांचे निकटवर्तीय होते. 1930 मध्ये कमला नेहरू यांच्या साथीदारांसह इव्हिंग ख्रिश्चन कॉलेजमध्ये बाहेर इंग्रजांच्या विरोधात निदर्शनं करत असताना सूर्याच्या उष्णतेमुळे बेशुद्ध पडल्या आणि त्याचवेळी फिरोज त्यांना मदत करायला गेले. फिरोज यांच्यावर कमला यांच्या देशभक्तीचा इतका प्रभाव पडला की त्यांनी आपलं शिक्षण सोडून काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगावा लागला. 1932-33 मध्ये त्यांनी नेहरूंबरोबर काम केलं. याच वर्षांमध्ये फिरोजची भेट अतिशय सभ्य आणि तरुण मुलगी असलेल्या इंदिराजी यांच्याशी झाली. कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 1933 मध्ये त्यांनी इंदिराजींना पहिल्यांदा मागणी घातली, पण इंदिरा आणि त्यांच्या आईने वय आणि त्यांचा धर्म यांचा हवाला देऊन नकार दिला होता. दरम्यान फिरोज यांची नेहरू कुटुंबाशी, विशेषतः कमला नेहरूंशी जवळ वाढली. 1935 सालच्या एप्रिल महिन्यात कमला यांची प्रकृती बिघडली. फिरोजने त्यांची विशेष काळजी घेतली, परंतु दुर्दैवानं 28 फेब्रुवारी 1936 रोजी कमला यांचा मृत्यू झाला. त्यावेळी फिरोज हे त्यांच्या शेजारी पलंगावर बसलेले होते. इंदिराजींच्या आईवर इंग्लंडमध्ये उपचारादरम्यान या तरुण जोडप्यामधलं प्रेम वाढलं. या जोडप्यातील प्रेम बहरत असलं तरी भारताच्या राजकारणात उंची गाठू पाहणाऱ्या नेहरूंना हे प्रेम मान्य नव्हतं. मात्र नेहरूंच्या तीव्र विरोधानंतरही या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही प्रेमकथा संपवण्याचा शेवटपर्यंत नेहरूंनी प्रयत्न केला. त्यानंतर हे प्रकरण महात्मा गांधींकडे गेलं, तरी या बंडखोर जोडप्याच्या प्रेमाने हार मानली नाही. 26 मार्च 1942 रोजी हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न पार पडलं. सुरुवातीच्या कालखंडात त्यांचा संसार सुखाचा होता. त्यांनी मिळून ब्रिटिशांविरुद्ध लढा पुढे नेला. ऑगस्ट 1942 मध्ये या जोडप्याला अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर 5 वर्षात या जोडप्याने घरगुती जीवनाचा आनंद लुटला. याच कालखंडात राजीव गांधी आणि संजय गांधी या 2 पुत्ररत्नांचा जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि फिरोज यांनी वेगळी राजकीय बाजू निवडली. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत फिरोज यांनी नेहरू सरकारच्या भ्रष्टाचारग्रस्त धोरणांविरोधात लिखाण सुरू केलं होतं. इतकंच नाही तर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कारही केला. किंबहुना फिरोज गांधींच्याच पुढाकाराने भारतीय वृत्तपत्राचा संसदीय अधिवेशनांच्या वृत्तांकनाचा कायदा अस्तित्वात आला, जो आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी रद्द केला होता. पंतप्रधान नेहरू विरुद्धच्या त्यांच्या धाडसी दृष्टिकोनामुळे इंदिरा आणि फिरोज यांच्या नात्यात अस्वस्थता निर्माण झाली. नेहरू आणि फिरोज यांच्यातील दुरावा वाढत असताना इंदिराजी दिल्लीला आपल्या वडिलांच्या घरी गेल्या. त्यामुळे या प्रेमी युगलाच्या नात्यात कायमस्वरूपी दरी निर्माण झाली. 1958 मध्ये फिरोज गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळेस मात्र त्यांची काळजी घेण्यासाठी इंदिरा परत आल्या. 1960 मध्ये दिल्लीच्या विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये दुसरा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचं निधन झालं.
त्यांच्या मृत्यूनंतर इंदिरा राजकारणात सक्रिय झाल्या आणि नंतरच्या कालक्रमात त्या भारताच्या पंतप्रधानही झाल्या. विनम्र अभिवादन इंदिराजी.